क्षेत्रीय कार्यालय के अंतर्गत भूमि अधिग्रहण एवं पुनर्वास कार्यों के दौरान संपत्तियां प्रभावित होती है। इसमें पुराने गांव, नए गांव और डूब क्षेत्र की संपत्तियां शामिल है। उक्त पुराने गांव, नए गांव एवं अविकसित क्षेत्रों में संपत्तियों का आकलन करने, वास्तविक कार्यस्थल पर माप लेने एवं प्राक्कलन तैयार करने के क्रम में कुछ पहलू सामने आए हैं। परियोजना के अंतर्गत कार्यरत समस्त सहायक अभियंता श्रेणी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता द्वारा तैयार किए गए सर्कुलर में निर्माण का वर्ष, निस्तारण मूल्य, सामान्य टैरिफ में दर को लेकर भ्रम की स्थिति है, जिसके कारण प्रॉपर्टी की कुल कीमत पर बड़ा असर पड़ा है और देखा गया है कि बिल्डरों की आपत्तियों और आपत्तियों की संख्या में वृद्धि हुई है। इन सभी पहलुओं को ध्यान में रखते हुए इस क्षेत्रीय कार्यालय में प्रस्तुत की जाने वाली भूमि अधिग्रहण और पुनर्वास की स्थिति रिपोर्ट में एकरूपता लाने के लिए सभी समावेशी पहलुओं का अध्ययन करने और कुछ दिशा निर्देशों को अपनाने का निर्णय लिया गया है। इसमें पुरानी बस्ती, नई बस्ती और डूब क्षेत्र में संपत्तियों के निर्माण का वर्ष निकालकर संबंधित ग्राम सेवक तलाठी से दर्ज कराना आवश्यक होगा। सहायक निदेशक नगर नियोजन एवं मूल्यांकन नागपुर 2003 के परिपत्र के अनुसार निर्माण की जीवन प्रत्याशा निम्नानुसार मानी जानी चाहिए। बुलढाणा से मनोज सनांसे की रिपोर्ट। जानेवारी महिन्यामध्ये 15 या की 16 जानेवारीला जलसंपदा विभाग सहाय्यक मुख्य अभियंता हिरडे यांच्या सहीने हे परिपत्रक निघाले होते। या परिपत्रकानुसार परिपत्रक क्रमांक 01/2024 आपल्या भागातील शेतकऱ्यांचे जे भूमी अधिग्रहणाचे जे प्रस्ताव होते त्याची मोजणी करताना आणि मोजणी करून नंतर आकारणी करताना जवळजवळ 40 ते 60% मिळणारा मोबदला त्या शेतकऱ्यांचा कमी होऊन आला होता। ते घराचा असेल किंवा शेताचा असेल, शेतात बांधलेल्या घरात जागेचा असेल किंवा त्यांनी केलेलं फेन्सिंग असेल किंवा लावलेले झाडं असतील, या सर्व याचा मोबदला 40 ते 60% कमी झाला होता। त्याची प्रचंड प्रमाणामध्ये ओरड झाल्यानंतर संबंधित विभागाच्या शेगावला असणाऱ्या कार्यालयामध्ये आपल्या भागातल्या कास्तकारांनी विचारणा केली। आमच्यासारख्याने देखील त्यांना फोन लावले, मीच नव्हे तर बाकीचे पदाधिकारी त्यांना फोन लावले असतीलच, परंतु त्याच्यात त्यांनी आम्ही काही करू शकत नाही, हे आमच्या वरिष्ठांनी काढलेलं परिपत्रक आहे। त्यानुसार गेल्या 6 महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या काही गावांमधल्या ज्या मोजण्या झालेल्या आहेत त्या अन्यायकारक झालेल्या आहेत। त्यातून त्या कास्तकारांना जो मिळणारा लाभ आहे तो निम्म्याच्या जवळपास कमी झालेला आहे। याला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही मुख्य अभियंता यांच्या विरोधात, शासनाच्या विरोधात आम्ही त्यात कुठे उल्लेख केला नाही। आम्ही त्या अधिकाऱ्याच्या विरोधामधला ते एक हे काढलं होतं की डफळे बजाव आंदोलन, आपण एसडी ऑफिसमध्ये आपण डफळे बजाव आंदोलनाच्या स्वरूपात जायचं आणि आपल्या मागण्याचं निवेदन तिथं सादर करायचं आणि विशिष्ट त्यांना वेळ द्यायची। त्या वेळेपर्यंत त्यांनी परिपत्र मागे घेतलं तर ठीक, अन्यथा आपण त्याला सत्याग्रहाचं किंवा आंदोलनाचं स्वरूप द्यायचं असं सोशल मीडियावर टाकलं होतं। टाकल्यानंतर 2 दिवसामध्ये काही आपल्या भागातल्या लोकांनी, राजकीय लोकांनी, म्हणजे बघा आम्ही हे परिपत्र काढलं होतं परिपत्र काढणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये। आम्ही तर कोणा पक्षाचा किंवा कोणा शासनाचा ते उल्लेख केलेला नव्हता, परंतु एक पेपरमध्ये बातम्या 2 दिवसामध्ये अशा आल्या आणि त्यामध्ये शासनाची शासकीय भाषा एक आपल्या भागातल्या राजकीय व्यक्तीच्या तोंडून टाकल्या गेली आणि ते त्याच्या सहीनिशी ते लिहिलं गेलं आणि आपल्या भागातील वृत्तपत्रांमध्ये ते प्रकाशित देखील करण्यात आलेलं आहे। पहिली गोष्ट म्हणजे त्याचं त्यांना स्पष्टीकरण द्यायची काही गरजच नव्हती। ते स्पष्टीकरण द्यायचं होतं तर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या सब ऑडिटर्सनी द्यायला होतं। त्यात असं म्हटलं गेलं की हे परिपत्रक मागे घेतलेलं आहे। 25 जूनला परिपत्र मागे घेतल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे। मग त्यात प्रश्न निर्माण होतो, 25 जूनला जर परिपत्र मागे घेतलं, 8 जुलैला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अरे परिपत्र मागे घेतलं तर हे निवेदन कोणाकडे दिलेलं आहे? आपल्या स्थानिक आमदारांनी फडणवीस साहेबांकडे मागणी केली, त्यानुसार हे परिपत्रक निघालेलं 25 जूनला, असं त्या पेपरमधल्या बातमीमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे। त्यांच्याच पक्षाचे शिवचंद्र तायडे या ठिकाणी ही बातमी त्या संदर्भात आलेली आहे। त्या बातमीमध्ये त्यांनी हेच परिपत्रकाला विरोध केलेला आहे आणि परिपत्र रद्द करायची मागणी 8 जुलैला केलेली आहे। जर
मग 25 जुलैला जूनला जर परिपत्रक निघालं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी त्यांना सांगायला असतं की हे परिपत्रक ऑलरेडी आम्ही तुमच्या लोकांनी आम्हाला म्हटलेलं आम्ही रद्द केलेलं आहे, असं कुठे त्यात उल्लेख नाही आहे. म्हणजे 8 जुलैपर्यंत परिपत्र स्टँड होतं, हा त्यातला याच्यातून निघालेला पुरावा आहे. आता ते कसं त्यांनी 25 जूनच्या तारखेत काढलेलं आहे, त्यांनी काल हे परिपत्रक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पहिली बातमी आली, परिपत्रक काल आलं, रात्री ते उशिरा 11 11:30च्या पुढे डाउनलोड झालेलं आहे परिपत्रकाची. या परिपत्रकाच्या नुसार हे जर खरं असेल तर आपला हे 16 जुलैचं 16 जानेवारीचं काढलेलं परिपत्रक यातून रद्द समजण्यात येते. म्हणजे पूर्ववत जो लाभ आपल्याला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तो मिळणं आता सुरू राहणार आहे. जो त्या संदर्भात भट्टा परसोलला जी घटना घडल्यानंतर 2013 मध्ये मनमोहन सरकारने जी 5 पट वाढ या आपल्या भूसंपादन कायद्यात केली होती, तिला कोणता अभियंता, विभागीय अभियंता त्याच्यामध्ये त्याला अडथळा आणू शकत नाही, कोर्टामध्ये तसंही टिकलं नसतं. परंतु लोकांना हेलपाडे बसले असते, लोकांना खर्च आला असता, वकिलांकडे जावं लागलं असतं, त्यातल्या वकिलांना फी द्या किंवा मग मोबदला द्या, फार अजून नुकसान त्याची पिळवणूक झाली असती. त्यासाठी आम्ही हे आंदोलन ठेवलं होतं. परंतु याला आंदोलन ते मागे आज आमचा जवळपास नाही वाढल्यामुळे ते आंदोलन आम्ही सर्व रद्द केलेले आहेत. तर आपल्यासमोर येऊन जे आम्ही आपल्याला काढलेल्या परिपत्रासंदर्भात जो कास्तकाराला फायदा झालेला आहे त्याचं अभिनंदन नक्कीच करू. परंतु यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उचललेल्या ठोस पावलामुळे याचा धसका घेऊन हे आंदोलनाचा होणारा धसका आणि परिणामाचे पाहता त्यांनी शासनाने परिपत्र मागे घेतलं. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही लोकहितार्थ जी या ठिकाणी पाऊल उचललं त्याला घाबरून शासनाने आणि प्रशासनाने पाऊल उचललेलं आहे. त्यात आपला फार मोठा विजय आहे. असंच एकजुटीने आपण भविष्यात देखील आपले या ठिकाणी विकासाच्या कामामध्ये जो गैरकारभार झालेला आहे त्याची जिवंत 2 उदाहरणं तर सर्वांना दिसतील. एक आहे चिचारीला जी टाकी कोलमडून पडली, कशी पडली, काय पडली, हा फार संशोधनाचा विषय आहे. पाणी भरायचं राहिलेलं असताना ती टाकी पडलेली आहे.